जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वितरण नंबर 1 येथे स्वराज्य सभा निवडणूक शैक्षणिक वर्ष 2025-26 उत्साहाने पार पडली। आज प्रत्येक मुलाला प्रत्यक्ष निवडणूक कशी करायची आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनवर कशा प्रकारे मतदान करायचा याचा एक उत्कृष्ट अनुभव मिळालेला आहे। आजच्या आमच्या संपूर्ण स्वराज्य सभा निवडणूक प्रक्रियेचे आमचे निवडणूक निर्णय अधिकारी सन्माननीय मुख्याध्यापक श्री गोसावी सर यांना विनंती करतो की आपण आजच्या संपूर्ण निवडणुकीवर लेखाजोखा काय आहे आणि उमेदवार विजयी उमेदवार यांची घोषणा करा। नमस्कार। या ठिकाणी अतिशय चांगल्या उत्साहामध्ये स्वराज्य सभा निवडणूक पार पडली। यामध्ये एकूण 74 उमेदवार होते। त्यामध्ये पैकी एकूण मतदान 64 झाले आहे। 64 उमेदवारांनी दिलेले आहे। यामध्ये नोटाला 1 मत दिले आहे, म्हणजे दोन्ही उमेदवारांना कसं नक्कीच नोटा दाबलेला आहे कामगारांनी। त्यानंतर ध्रुव गावडे याला 25 मत मिळाली आहे आणि शमिका वेटोरकर हिला 38 मत मिळाली आहे। त्यामुळे सन 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून शमिका हिने आपलं स्थान अव्वल ठरवलेलं आहे आणि त्या सर्व मतदारांनी तिला घोषित केलेलं आहे की या वर्षाची मुख्यमंत्री म्हणून शमिका आणि उपमुख्यमंत्री म्हणून ध्रुव गावडे यांची निवड झाली। या निवडणुकीच्या कामामध्ये आमच्या पूर्ण शाळेतील सर्व स्टाफ यामध्ये या शाळेचे पत्रकार शिक्षिका बर्डे मॅडम, उपशिक्षिका गोसावी मॅडम, त्याचप्रमाणे सन्माननीय तेलुगकर सर, सन्माननीय राठोड सर आणि त्याचप्रमाणे आमचे डाटा ऑपरेटर सन्माननीय राहुल सर यांनी अतिशय उत्साह यामध्ये भाग घेऊन हे जे काय व्यवस्थापन असतं ते मुलांना प्रत्यक्ष पटवून देण्याच्या कामी अतिशय चांगली कामगिरी केली आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक मतदान करून एक स्वराज्य सभेचा भक्कम पाय हा निवडणूक असतो आणि या निवडणुकीमध्ये अतिशय चांगली कामगिरी करून या शैक्षणिक वर्षातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड करून एक स्वराज्य सभेचा भक्कम पाया मजबूत केला आहे आणि त्यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांनी केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक अतिशय आनंद दिसत आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम साध्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि या ठिकाणी जे मुख्यमंत्री म्हणून शमिका वेटोरकर आणि उपमुख्यमंत्री म्हणून ध्रुव गावडे यांनी आपली कामगिरी अतिशय सोयीप्रमाणे पार पाडतीलच अशी या ठिकाणी अपेक्षा करून त्यांच्या दोघांचंही या ठिकाणी स्वागत करतो।